वगैरे धुतलेले असतील ते इकडे टाकणं, त्यांना आतमध्ये वॉश बेसिन केलेलं आहे तरी ते रोडवर टाकणं. खरं तर ज्याच्यावरून हा मुद्दा सुरू झाला होता त्या बकेट घेऊन बाहेर आल्या होत्या, पण आता हा रस्ता पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून साफ केला जातोय. मगाशी असा म्हटलं जात होतं की हा रस्ता आमचा, हे मंदिर आमचं, पण पालिकेकडून हा संपूर्ण रस्ता जो आहे तो साफ केला जातोय. दुसरीकडे म्हणजे की मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर इथल्या स्थानिकांचा उद्रेक आपण पाहिला, त्याच्यानंतर आता इथल्या पांढऱ्या पट्ट्याला जो आहे तो काळा रंग मारण्यात जे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकीकडे मनसे आक्रमक झाले, त्याच्यानंतर हा पांढरा पट्टा जो होता तो संपूर्णतः हा पालिकेकडून आता काळा रंगवण्यास सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. यात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे की आता सुद्धा ज्यावेळेस जैन समुदायाचे धर्मगुरू बाहेर आले होते त्यावेळेस सुद्धा इथल्या स्थानिक रहिवाशांमध्ये जो आहे तो वाद पाहायला मिळाला होता आणि त्याच्यानंतर आता पालिका हा संपूर्ण पांढरा पट्टा काळ्या रंगाने रंगवताना आपल्याला पाहायला मिळते. आणि बाकी जो संपूर्ण रस्ता आहे, जो धर्मगुरूंचं म्हणणं होतं की आमचा हा संपूर्ण परिसर आहे, तो रस्ता आता पालिकेकडूनच साफसफाई त्याची जी ती सुरू असलेली पाहायला मिळते. त्यामुळे एकीकडे जे ती पालिका साफसफाई करताना दुसरीकडे आमचा हा संपूर्ण पट्टा असं म्हटलं जातं. काही इतर महिला ज्यांचा धर्मगुरूंशी वाद झाला होता त्या आपल्या सोबत आहेत. ताई, तुमच्या सोबत आता जे ते वाद झाला होता या ठिकाणी काय नेमकं घडलं? काही नाही, ते बाईट द्यायला बाहेर आले त्यांचे धर्मगुरू आणि सगळे अगदी पत्रकारांपासून सगळ्या स्थानिकांना पण आणि आम्हाला सुद्धा असं म्हणत होते की आवाज खाली, आवाज करायचा नाही, असे हात वगैरे करून म्हणतात आवाज खाली, आवाज नाही चढवायचा वगैरे असं. त्याच्यामुळे मग आम्ही ऐकून घेणार नाही. जर तुम्ही चुकीच्या वागताय, ते तुम्ही बाथरूमचं पाणी बाहेर येऊन टाकताय, ह्या पट्ट्या मारतायत सफेद कलरच्या की तुमच्या धर्मगुरूंचे पाय भासतात म्हणून, आणि हा धर्मवाद आणि हा तुम्ही जो काही प्रकार चालू केला हा फार चुकीचा आहे. याच्यावरच आम्ही बोलतोय ना. मग तुम्ही येऊन आणि एका महिलेला तुम्ही असं हात वगैरे करून बोलता ते फार चुकीचं आहे ना, की आवाज खाली करून बोला म्हणून. हा म्हणजे हा कुठल्या धर्माचे गुरु आहेत हे की त्यांना महिलांशी बोलायची पण शिस्त नाहीये. शृंगारपुरे सुद्धा या ठिकाणी जयजी या सगळ्या प्रकरणात मनसेने भूमिका घेतल्यानंतर आता हा रस्ता पालिकेकडून काळा केला जातोय. तुमची आता भूमिका काय? काळा केला जातोय आणि असे जिथे जिथे हे लोक करणार आहेत तिथे तिथे या गोष्टी होणार आहेत आणि यांच्यावर जी लोक हे असा सफेद पट्ट्या मारतायत त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे नुकतंच एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या इमारतीत सुद्धा असाच प्रकार घडला. त्याने यावर आवाज उठवल्यानंतर त्याचं सोशल मीडिया अकाउंटच बंद करण्यात आलं होतं. मग तुम्ही नेते मंडळी आहात त्यामुळे हे ऐकलं जातं, पण ज्यावेळेस सामान्य लोक जी आवाज उठवतात त्यांचे अकाउंट काय बंद केले जातात? हे तर पण हे सामान्य माणसाची गोष्ट, हे इन्फ्लुएन्सरचे अकाउंट बंद होतातच आहे ना. कारण की तुम्ही बघा की इन्फ्लुएन्सर जे आहे तो किती लोकांपर्यंत पसरला आहे. बरोबर, आज तुमचे जे न्यूज चॅनल्स आहेत त्यांची व्ह्यूअरशिप कमी झाली आहे, पण इन्फ्लुएन्सरची व्ह्यूअरशिप खूप जास्त आहे. बरोबर, आणि ती लोक जी आहेत जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचतात त्यांचा आवाज पोहोचतोय त्यांच्यापर्यंत, म्हणून हे लोक बंद करतात. तुमचं म्हणणं आवाज दाबण्याचं 100% आवाज दाबण्याचंच काम आहे. आतला इथे स्थानिक महिलांनी जे ती तक्रार केली होती की ते काही आतमधले पाणी असेल किंवा इतर गोष्टी असतील ते थेट रस्त्यावर फेकले जातात. फक्त पाणी नाही, सगळं यांचं हगमू तिकडे टाकलं जातं, कारण की आतमध्ये ठेवू नाही शकत, जैन मुनी असतात म्हणून. हा तुमचा धर्म आहे लोकांना त्रास देणं? हा, आणि इकडे लोक इकडच्या लोकांना कुठलाही त्रास झाला त्या हगमूतमुळे तर त्याचा जबाबदार कोण आहे? संदीप देशपांडेंकडे आपण जाऊया. काळा रंग सरते शेवटी पालिकेने मारण्यास सुरुवात केली, ग्रे रंग सरते शेवटी पालिकेने मारण्यास सुरुवात केली आणि तुम्ही हसतात. तुमच्या या आजच्या लढ्याला यश आलं? निश्चितपणे आमचं म्हणणं आहे की अशा प्रकारे पुढे पट्ट्या मारतील त्यांच्यावर तर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आमची मागणी ही पट्टीला तर ग्रे करतात ठीक आहे, म्हणून पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे याच्यात. आता काही जैन धर्मीय बाहेर आले तर ते म्हणत होते की हा संपूर्ण परिसर आमचा आहे म्हणून आम्ही ते पाणी बाहेर टाकतो, पण आता पाहायला मिळतं की पालिका कर्मचारी सफाई करतात. मुळात हा परिसर यांच्या बापाचा नाहीये, हा परिसर पब्लिकचा आहे. तुम्हाला जे काय पाणी टाकायचं आहे, काय घाण टाकायची आहे आतमध्ये टाकायची, इथे नाही. इथले स्थानिक म्हणतात की आम्ही मागच्या अनेक वर्षांपासून त्रस्त आहे. आमचे स्थानिक वकिलांकडून सुद्धा आम्ही तक्रार पालिकेला दिली होती. इथे दोन्ही साईडला गाड प्रकरण आम्ही आमच्या हातात घेतलं, आमच्या पद्धतीने हाताळू. म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा कसा तिढा सोडवणार आणि मुंबईत विशेषतः अनेक भागात अशी जे म्हणतोय आमची जी मागणी आहे ती कायदेशीर मागणी आहे आणि कायद्याचं पालन हे सगळ्यांना करावं लागेल, कुठल्याही धर्माचं असेल तरी.
या आधी आपण जर पाहिलं तर किरीट सोमय्या एका विशिष्ट धर्मांविषयी बोलायचे रस्त्यावरच्या मुद्द्यानं, आता रस्त्यावरच असे पांढरे पट्टे पाहायला मिळतात. निश्चित आमचं तेच म्हणणं आहे ना, कुठल्याही प्रकारचं सांस्कृतिक दहशतवादाने कापून घेणार ना रस्त्यावरचा नमाज ना रस्त्यावरची पांढरी पट्टी. साठी होते मनसेचे नेते संदीप